गुड मॉर्निंग मित्रांनो, लास्ट गुड मॉर्निंग फ्रॉम कोल्हापूर. उद्या आम्ही आमच्या घरी असू विरारला. आज आम्ही जाणार आहे बाळूमामा, नरसोबाची वाडी आणि जसं जसं असू भेटू आता. तर मी व्हिडिओ होते. भेटू खाली. हे बघा, मी आज ह्याच्यावर मॅचिंग कव्हर लावलं. हे बघा आमचं सामान. अभी हम टाटा बाय बाय कर रहे हैं कोल्हापुर से. अभी जा रहे हैं अमरावती. अमरावती ना, कुठे जातोय? ते आमचं सगळं सामान आहे आणि आम्ही आता चेकआउट केलंय. बाय बाय हॉटेल, बाय बाय कोल्हापूर. खूप साऱ्या मेमरीज दिल्या, खूप मजा आली. आता आम्ही सकाळी आधी चाय पिऊन घेतोय. फक्त चहा पिऊन घेतोय आम्ही. माझ्याकडे प्रत्येक कपड्यावर मॅचिंग कव्हर पाहिजे ना, पागल. आता मी फक्त चहा पिऊन गाडीत बसू, मग पुढे जाऊन नाश्त्याचं बघू कसं काय. कारण इकडे नाश्त्याचं भाई लय टेन्शन आहे. चलो छोट्या मध्ये काय आहे कोणाला घेते? आता मी घालून ते. काय झालंय? एवढ्या घरी नताय? नाही, खरंच नाही घरी. बर बर घे काय हरकत. सोन्याची आहे. कशा आहे कपाटाला ते वाटलं पाहिजे. अशाच आहेत. नाही, कशा आहे 50. नथ घेतले फायनली मी. आता आमची गाडी आलेली आहे. आम्ही पटापट बॅगा टाकतोय गाडीत. आता चला बॅगा उचला पोरांनो. ती मला दे. कोण गेलं? कोण दे. तीच उचलू शकते. काही दे. सिलेंडर घ्या आपलं. अरे हा, चलो. बाईची बॅग आणि शर्ट मॅचिंग. चला, मम्मी 2 बॅग वाली. छान वाटते. हा, अशा लांबड्या असतात ना त्या. हा. ही बघा आमची. त्रास देतात एवढ्या बॅगा. बिचारी मम्मी बॅगा उचलून छोटी झाली. वर असेल ना जागा. गणपती बाप्पा प्रतिभाच्या नावानं सांग उदो ए मत. ओ काका बाय बाय करा. गुड बाय. आपले ऑटोवाले काका येत आहेत आमच्या मागे. अरे ज्योतिबा पन्हाळा असंच करताय होय तुम्ही? रिक्षा घेऊन चाललोय. असंच करताय. तुम्ही मला काल असंच सांगितलं असतं तर मी आलो असतो तुमच्या गाडीतून फिरायला. निवांत की आपल्या सोबत आलं आपल्या असतं. भावासंगड आलो असतो. काय ते टेन्शन पण कंटाळतात आमच्या सोबत वाटतं. चालतंय. व्यवस्थित करा. पहिला आत्मापूर करा. अवघा जाताना हे करा कत्यानी देवी उचलून जावा. त्यांना देवी दाखवा कत्यानी. हा ओके. चालतंय की. त्यावेळेस बाळूमामा म्हणजे माणूस अवतार देवा हे कळू लागलो आपल्या प्रकाश जयंतीला. त्याच्या आधी काय एवढं बाळूमामा काय आहे एवढं काय माहितीच नव्हतं. बाळूमामाचा मेंढा चालवायचा. बाळूमाचं सत्य व्हायचं. मी जर असं वेगळे कोणी काय करायला लागला का नाही, तुम्हाला जे बाळूमामा बोलणार ते तुमच्या बाबतीत घडणार. आज देखील तीच चालू आहे. अच्छा, बाळूमामा जरी नसले आहे तर तुम्ही मनापासून जर काही गोष्ट मागितली बाळूमाकडे तर ते 100% होणार. फक्त ती तुम्ही बोललेली ती तुमच्या वरतीच ठेवायची. कोणाला सांगायचं नाही. तुमची श्रद्धा तुमच्या प्रश्न ठेवायची. तर माणूस आपण आलोय त्या कामासाठी, त्या कामात पूर्ण तुम्ही हे पाहिजे बघणं पाहिजे. आता काही जण येतात आता आम्ही फिरून ते पाया पडतात थोडं बघायचं आहे. बरोबर. हे काय उपयोग नाही. नाही, आम्हाला पण तसं नकोच आहे. हे काय जे आलोय ते नीट करायचंय आम्हाला, पूर्ण जाणून घेऊन. अमावस्याला का गर्दी असते? अमुष्याला मी बाळूमाचं हेच आहे. अमुष्याला ज्यावेळी आता बाळूमामा काय ह्याचा अवतार आहे, शंकर भगवाना अवतार आहे बाळूमामा. काय मेंढ्या चालवायच्या ना ते. बाळूमाच्या पाटणं कणी एक मेंढ्या घेऊन घेतात. इथनं बाळूमाच्या पाटणं नाग आलता. नाग आल्यावर तो घरात अकोळ मध्ये कणी
घरात होता मग तो नाग बरोबर चुलीवरच पहिल्या जुन्यातल्या चुली असायच्या हा. चुलीवर जाऊन बसायचा. मग ह्याला बाळूमाला म्हणायचे हे काय बी करते कसंही वागते म्हणून ह्याला मारायचे. मग ते बाळूमामा गेल्यानंतर त्या नागाला मारला. त्यांचं टोटली वंशाळमध्ये एकही काय वाढ झालेली नाही. सगळी तशी गेले नाहीच काय वाटलंच नाही तिथं. बाळूमाचं मी लग्न काय असं लग्न बळजबरी केलेलं आहे. बाळूमामाचा सासरा जरी कुठं राहिला तिथं सगळं आहे. सत्यवाचं बी मंदिर साईडला आहे, बाळूमाचं बी मंदिर साईडला आहे. बाळूमाचा इतिहास आलोय बाळू मामाला जस्ट उतरलोय गाडीतून पुढे जाऊ दर्शनाला. आम्ही नाश्ता पण नाही केलाय. दर्शन करून मग नाश्ता वगैरे करू. हो आता दर्शन करू नाश्ता वगैरे करू. पुढचं दाखवतं दर्शन कसं होतं. इकडे पण आतमध्ये नसणारच अलाव असेल कॅमेरा मला लावून वाटतंय. नसेल माहिती नाही. जसं असेल तसं कळवू आम्ही तुम्हाला. एवढा मुरगळलेला का बोलतो? असेच नाही बोलत. माझ्या समोर तरी खूप मोठा आवाज करून बोलतो. इकडे का हळू बोलतो? वो टाइम की बात होता है. 10 की बात होता है. 10 की. चाललंय चला असं भेटूया. भाकणुकीवाले बाबा. यांच्या अंगात बाळूमामा येतात. हा हे भाकणुकी. चला 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 चल पटपट चल. चला पुढे चला. मी तर किती वेळ थांबलेलो, खूप वेळ थांबलेलो बाळूमामाच्या दर्शनासाठी. खूप छान झालं. भेट झाली. छान झालं. आम्ही पहिल्यांदा आले. कुठं आलं तुम्ही? विराट. मुंबईवर आणि तुमच्या मोबाईल आम्ही आहे भरपूर आहे. हो गुंडप्पा कांबळे नाव आहे यांचं. दुंडप्पा कांबळे आणि संतोष. हो पहिल्यांदा आले पण छान दर्शन झालं. ताई राहू दे. आणि वारंवार येत जावं मामाला. आता त्यांनी बोलावलं तर यावंच लागणार ना. त्यांच्या पुढे कोण. त्याला विसरायचं नाही, तो आपल्याला विसरत नाही. बरोबर. या बाबांनी बाळूमामा सोबत 6 वर्ष बकरी चरवली. अच्छा इंस्टाला मेजर वासुंदेकर हा माझा इंस्टाचा आयडिया आहे. घे नाही यांचा पण आहे ना Instagram. मेजर वासुंदेकर त्याच्यावर तुम्हाला खूप माहिती भेटेल. आणि मेजर वासुंदेकर युट्यूबला पण टाका, तुम्हाला मामांचं चरित्र ऐकायला मिळेल. अच्छा जय बाळासाहेब, जय बाळासाहेब, जय बाळासाहेब. आमच्या कंपनीचे सांगायचं. होय सगळ्यांना सांगतो. चालू आहे याच्यात तुमचं. अभ्यास सोडून करत बसायचं नाही. काम सोडून करत बसायची. निवांत असल्यावर बघत बसायचं आमचं काम. बरोबर बरोबर आहे, बरोबर बोलला. हा तुमची आजारी असते सारखी जरा ते तिथं सांगायचं. सांगितलं हा. तुम्ही पण त्यांच्या सोबत राहून आले पण राहून तसं नाही ते आम्ही. तू कोण रांडल टाकायचं वकिलकी करायला संबंध. हो काय हो सगळं इथे आहे. तुम्ही दर्शन घ्यायला ते पाया पडायचं. जगाचं पाया पडून गेला तर रांडेच्या. आणि तू काय देव झालास काय म्हणून कुठून म्हणून तुझी अशी भीती तुम्हाला ओरडा आहे. भेटेल. आम्ही कशाला माहिती आहे
पण अजून तुमच्या सगळ्या मूर्त्या बघायला गावत्या की समाधान आहे आम्हाला. आमची पोरगीचं पण छान ते युट्यूब चॅनल एवढीच आशा ते आम्ही तेवढं सांगू की आम्ही मला अप्रूबाई करणारे आहेत त्यातली चुकीचं म्हणून एवढं सांगणार आहे. बाकीचं सांगणार नाही. बरोबर आहे का रे? गाव कुठलं म्हटलं? आम्ही मुंबईचे मुंबई करवेरा. मुंबईचे बरं, गाव असं नाही. त्याच्याबद्दल तिथे जायचं. इथे आलो तर खांबापर्यंत जावं लागेल ना आता. होय, वरच्या देवळातच काम आहे. वरच्या देवळात खांब आहे. तर खांबावर हिला लटकवणार. आणि व्यवस्थित माझं फुल्ला कर म्हणून सांगायचं. हा, भला कर, भला माझं. बरं कर म्हणायचं. हा, माझं कर, जनतेचं कर, बाबांचं कर. तुमचं वय काय असेल बाबा? 95. वय होय 95. आपण करा अर्धा तास थांबा आणि प्रसाद खाऊन जावा. खाऊन जाऊ मग. जशी इच्छा बाबांची. हा मामांनी जे सांगितलं की मामा सांगत आहेत की नाटक आहे ते नाही माहिती बाबांना. हे बरोबर बोल. मी आता किती वर्षाच्या आठवी सांगायला गेले तुम्हाला आमच्या अंगात तरी यायला पाहिजे की काय. बरोबर बरोबर. बरोबर, हे बरोबर आहे. तुम्ही तर सोबत राहिले. ते काहीतरी इथं उगाच म्हणतात जगाला मामा निवडून येतात करून त्यांना शिवाय जावायचं लावून काय. जातात. मामा 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 तुम्हाला भेटतात आता स्वप्नात वगैरे का? बोलणं होतंय तुमचं. होते तर ते आम्ही अगोदर एक कट्टोर येऊन दोघं त्याला मी बोलणार नाही मी बोलणार ते बोलणार. आता एवढे सुंदर छान मस्त मनासारखं दर्शन झालं. अपेक्षापेक्षा जास्त झालं. आता ते बाबा आम्हाला बोलले आता एवढा वेळ आलाय तर थोडं थांबून प्रसाद खाऊन जावा. आता आम्ही चांगले प्रसाद खायला. हे बघा इथे गडबड चालू आहे. सगळं आपण धुवायचं आपण घ्यायचं. ताटं घेतले आम्ही जेवायसाठी लाईन लावली. तुझं किती मागताय मालेच नाही गेली तुझी तुझ्या बोलायला शिकतोय ना. मला पण येतं बोलता तुला तर बोलता पण येत जेवणाची लाईन पुढे आली आहे आणि आम्ही आतमध्ये आलोय जेवायला. तिथे जेवण आतमध्ये चालू आहे. आम्ही ताट घेऊन फिरतो. पाया पडून घ्या. आतमध्ये तो फोन अलाउड नव्हता. इथेच पाया पडून घ्या. इथे जेवण चालू आहे. माझा फोन काढून घेतील त्याच्या आधी मी दाखवून टाकते. शिडी प्यायला मागची. आता आलं जेवायला. हा प्रसाद इकडे सगळे बसले जेवायला. भाई भाई चालू झाला. भाई कोणासाठी थांबत नसतो. चला या प्रसाद करायला. थोडासा खावा. आम्ही पण जेवतो तुम्ही पण जेवा. चला बाय. ताट स्वतःचं ताट स्वतः धुवावं लागतं. यश धुतोय तिथे ते लोकांनी धुवून ठेवलं. आम्ही एवढ्या परफेक्ट सकाळ सकाळी टायमाला आलो आणि आता एवढी लाईन आहे. आम्ही जेवून आलो तरी लोक तिथे तिथेच आहेत. आम्ही आल्या आल्या डायरेक्ट मंदिरात गेलो आणि छान दर्शन झालं. चालता चालता फोन बघतो काय. आपण कर्नाटक चाललो. मम्मीच्या गावी चाललो. रघुच्या गावाला. रघुनाथ जमादार अगर तू सुन रहा है तो हम लोग तेरे गांव में आएंगा बिडू. किती युनिक आहे. मातीचं तोरण आहे. मातीचं तोरण आहे. किती युनिक आहे ना. बालड्या आहेत तेव्हा ना छोट्या छोट्या कळशी बालडी छान. हे अळशी हे खायचं घ्यायची तुमची. नाही नको राजा. मुरडाळ घेऊया इकडे. तांदूळ बघ. हेच ते तांदूळ पिकवतात. आता आम्ही पोहोचलो मेतकेला. आम्हाला वाटलं नव्हतं इथे यायला भेटेल. हे मेतकेच्या इथे आतमध्ये
ते छोटे छोटे खायचं ते धान्य. ते बघा मंदबुद्धी. कोणी करणी धरणी केली असेल तर निघतंय की होय का? आपल्याला कसं कळतं? खेट घालायची, खेटा म्हणजे गोल फिरायचा. गोल फिरायचं नाही. 5 रविवारला तरी यायचं, एक नाही तर 5 आमुष्याला तरी यायचं. अच्छा, ते तिकडचं system same. ते बाकी नाही का आमुष्यालाच असं नाही, आधी मध्ये हे पण छान लागतं, हे पण आमुष्याला आलं तर तुम्हाला खांब रिकामा नाही. ह्याला काय म्हणतात आई? गुलाबजामुन बोरं काय बोलतात ते? पोरं नव्हती, गुलाबजामुन. कितीला आहे हे? हे पण घे, हे पण छान आहे. ते बी 30 ला. 50ला 2 द्या. नो बार्गेनिंग. येतात की तिकडे आम्ही काय तुम्ही असं नाही, नाही. करायला लागले? आम्हाला 50 ला दोन, आम्हाला 5 रुपये राहतील ती बी. होतंय थोडं काहीतरी होतंय. जेली? या, 20 रुपये. जेलीला खूप साखर असते, खूप गोड. वेळ घ्यायचं तिला आता आम्ही मेतके गाव आहे ना, मेतके गावातून निघालो. खांब्याला पण आम्ही फिरलो. हिच्या अंगात भूत नाही आहे म्हणजे. हरिसिद्धनाथ मंदिर. आमची फॅमिली सेफ आहे. ओके. आता आम्ही बाळू मामांच्या बायकोच्या मंदिरात आलोय. त्यांचं नाव आहे सत्यवा. त्यांचं नाव आहे. त्यांना पोरं बाळ नव्हती. त्यांना संसारात कसं फटफट काढून निकाल ध्यान नाही, तंबाखूच संसारात नाही बोलता. मी मम्मीला सांगेन बोलायला. आणि हे मंदिर आहे. हे सत्य, हे त्यांच्या बायकोचं घर. हे बघा, श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्यवा देवी मंदिर, मेतगे. हे आम्ही आज चाललोय. इकडे सगळ्यांना चिमण्या बसल्यात. कृष्ण प्रसन्न, श्रीराम प्रसन्न, श्री गुरुदेव प्रसन्न, श्री परमकी प्रसन्न. छोटा पंडित कट्ट्याने डोली. बाळू मामा आणि त्यांची बायको. मेतके गावातून आता आम्ही बाहेर निघालोय आणि आता आम्ही चाललो नरसोबाच्या वाडीला. है ना? आपण तिकडे भेटूया. बाय बाय. आता आम्ही आलोय नरसोबाच्या वाडीला. खूप लांब प्रवास होता. सांग काय वाटतंय तुला? मी जागा होतो गाडीमध्ये, बाकी सगळे झोपले. मी पण जागी होती. नाही जाणार ते बघा, ती पेरू खाल्ला आणि पेरूवर ठेवला साईडला आणि बसली त्याच्यावर. चला, इकडे फोन बिन आहे की नाही काय माहिती. ते काय आहे मला कायच नाही माहिती. मी पहिल्यांदा आले ना कोल्हापूरला. हा रोज येतो, ह्याला माहिती असतं. आतमध्ये गेल्यावर बघू. इथे ऊसचं ज्यूस पित आहेत. ऊसचं ज्यूस. हिची नवरा कुठे आहे तुझा नवरा? इकडेच म्हटलं ऊसीच्या मुला आजाद केलं तुला. चल आपण चल. बुरगीर. आम्ही तिला एकटीला टाकलं. म्हातारी आहे ती. इकडे कुठे जाते? पकड ग. आणते हिला. काय पाहिजे? हे बघ, हे बघ. इकडे बघ, इकडे बघ. आणि इकडे बघ ना. इकडे असं टाकत. डोळे किती छान आहे तिचे.
कुठे पळतो तू? मम्मीकडे बसायचं. राबत नाही, गुगुला नाही राबत. उम्मा. अरे बापरे, टक्कर टक्कर. ते बरं टक्कर टक्कर आमच्या कोल्हापूरवाल्यांना समजतंय. होय. आजी आजी बोल, आजी आजी बोल, आजी बोल, आजी बोल, आजी बोल, बोल, आट्टू आट्टू. साईड मम्मी. आता मी लाईनीत उभे आहे. काय बघते माझ्या कॅमेरामध्ये? सांग काहीतरी बोल. मी पण दिसलं पाहिजे. नरसिंहवाडीला यायची इच्छा होती, झाली पूर्ण. निर्गुण पादुका आहे तिकडे नरसिंहवाडीला. श्री स्वामी सरस्वती यांनी 12 वर्ष तपश्चर्या या ठिकाणी केली होती. आणि पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर येतो आणि निर्गुण पादुकाला स्पर्श करतात तेव्हा त्या पुराचं पाणी ओसरलं जातं. धन्यवाद. काय आणि झालं? मग त्यांना सांगितलं की किती सतीव्रत आहे असं बघूया. मग अनुसया मातेला शिवजी, कृष्ण काय ते म्हणतात, विष्णू भगवान आणि ब्रह्मा यांनी बोललं की आम्हाला जर तुला दक्षिणा द्यायची आहे तर नग्न अवस्थेत तुला यावं लागेल, तरच आम्ही तुझी दक्षिणा स्वीकार करू. मग त्याच्यानंतर ह्यांनी विचार केला अनुसया मातेने आता काय करावं. त्यांनी डोळे बंद केले आणि स्वतःच्या आत्मशक्तीने त्या तिघांना पण बालकाचे रूपांतर केलं, बालकामध्ये रूपांतर केलं. आणि त्या तिघांना अनुसया मातेने दूध पाजलं. त्याच्यानंतर मग ते लोक प्रसन्न झाले तिच्या पतिव्रतेवर. आणि मग ती 3 मुलं तिचं मूलबाळ म्हणून वाढायला लागली पुढं असं. मग ते झाले दत्तगुरु. ते दत्तगुरु ते नंतर 12 वर्षानंतर त्यांच्या घरात राहिले. 12 वर्ष झाले त्यांनी ती घर सगळ्यात त्याग करून ते तपश्चर्येला इकडे तिकडे भटकू लागले. दत्तगुरु इथे आले असं. हा, दत्तगुरु असे शिका काहीतरी. मग ते दत्तगुरूचा अवतार पहिला होता नरसिंहस्वामी. पाय धुणे असं आडवं नको जाऊ, बसून. कार्तिक नाही, कार्तिक शुक्ल चतुर्थी, चतुर्दशी. इकडे पण येऊन सगळे दर्शन. पाय धुतले. कृष्णा नदी, कृष्णा नदी. मी घेते ब्लॉग. ओके, पहिलं चढवरती. जाओ आप जाओ मुझे चढाओ. ए असं बसणार आहे? बसायचा पाय टाकून आणि पडलो तर? मगर आहे त्याच्या आतमध्ये. पाण्यात मगर आहे भाई. ती भरल्याशिवाय सोडगे नाही निघणार. चला चला चला. बस बाबू लगेच. मी इकडे नदीमध्ये दिवे सोडले. नदी नाही, कृष्णा नदी. कृष्णा नदीमध्ये दिवे सोडले. ह्यांनी दिवे जेवढे लावलेले ते आणि तिकडे बघा मम्मीचं काय चाललंय. ते दिवे प्रज्वलित करते. चला आम्ही फिरून येतो. त्याला युटर्न मारला. माझ्या नाना बोटीचा ऍक्सिडेंट होईल. जोर लगा के आईच्या. आजपर्यंत सगळ्यात वरती पूजा करणार. तुमच्या हात नाही दुखत? त्यांचे बायसेप्स बनत असतील चांगले. जिमला जायची गरजच नाही. तुम्हाला मगर दिसली आहे? फोन लावले की काय केलं की फोन लावले की त्या मोबाईल चॅनल पण खूप पॉझिटिव्ह आहे, त्याची पण मजा आली. आणि या पाण्यात चालवली पहिल्यांदा बोट चालवली या बाईने. पाण्यात मगर आहेत भरपूर. आम्ही पाय सोडून बसलो तर आम्हाला बोलले पाय नका सोडू, तेव्हा कळलं. आणि कासव पण आणि खूप सारे मासे आहेत. आता आम्ही इथून घेवड्याची वेल बघायला जाणार आहे. किती लांब आहे? नाश्ता करून खूप भूक लागली.
हा? नाही आम्ही इकडे नाश्त्याची वाट बघतोय, इकडे आले नाही आणि लोक चालू झाले. हे बघ. गुरु आहे आमचे, त्यांचा आता रामायणावरती सत्संग आहे. तर ते तो सत्संग आहे तर ते आज सुरुवात आहे, म्हणून आम्ही यांना वाजत गाजत घेऊन चाललो. अच्छा, कथा असते म्हणजे. यांची रामायण कथा आजपासून चालू होणार आहे, म्हणून यांची. नंतर महाभारत मी करायला येईन. आम्ही पानपट्टीमधून हे घेतलं झंडू बाम. म्हणजे आहे ह्याची असं आम्हाला कायच गरज नव्हती, फक्त हे आम्हाला क्यूट वाटलंय, छोटस आहे पण आम्ही घेतलं आणि 2 रुपयाला एक आहे. म्हणजे अजून पण आहे गावी तशी स्वस्त सामान भेट. हा, तरी इथे कमी आहे, मंदिराजवळ आहे तर. गणेश मंदिर आहे आणि केवड्याची वेल बघायला. इथे भेटूया. आम्ही आता आलोय सिद्धिविनायक मंदिरात, दादरचं नाही. 85 फूट गणेश मूर्ती. गणपती कोल्हापूरचं आम्ही दाखवतो. पहिलं ह्यांना भेटा, ह्यांना भेटा. हॅलो छोटा बाबू. 85 फूट नाही आहे. ओ अच्छा, हे सिद्धिविनायकच आहे पण 55 फूट नाही. 85 फूट. हे बघा, हाती मेरा साथी. झेंडा पण नाही दिसत आहे. हे आमचे गणपती बाप्पा. हा, 2 हत्ती एकत्र कधी बघितलेत का? सेम आहे, सेम टू सेम आहे, कपडे पण सेम आहेत. 2 हत्ती एकत्र. 85 फूट गणेश मंदिरात जायचं आता. गाईस गाडी पुसतायत. गाईस कोण आहे? आमचे काका गाडी पुसतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा. आम्ही येणार नव्हतो इथे, कारण ते काका बोलले 6-6:30 बंद करतात. मग आम्ही स्टेशनला जाणार होतो आणि आमची ट्रेन होती 8:50ची. तर आम्ही 2-2.5 तास होते आमच्याकडे. आम्ही विचार करत होतो काय करू. तर काका बोलले की आपण त्या रस्त्याने जाऊया. तर दिसला तर मम्मी आणि भाई बोलले की जाऊन बघूया गणपती. आणि आलो तर चालू होतं, म्हणजे गणपती बाप्पांनी आम्हाला बोलवलं बघायला. निघालो आता 85 फूट गणेश मंदिर बघून. आता डायरेक्ट स्टेशन. चला आलो स्टेशन. यांचं बंदच होत नाही कधी. हे येडा कुठून आणलाय काय माहिती. आम्ही चला पूजा सामान उतरवतो. चला हे घ्या. आलो आहे स्टेशनला आम्ही. आता जायचं मुंबईला. चला भेटूया परत. येऊ कोल्हापूरला, तुम्हाला भेटू डायरेक्ट, तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवू. चला गुड बाय. फायनली आपण आपल्या ट्रेन मध्ये आलोय, बसलोय, चेंज केलोय, एकदम आता रिलॅक्स वाटतंय. सीटची जरा गडबड चालू आहे. आम्हाला सगळे अप्पर भेटले आणि लोअरचे 2 कोणतरी दुसरंच आहे, ग्रुपची पोरं आहेत. चालेल, करू आपण. बसूया बघा, सगळे आपल्या कम्फर्ट मोड मध्ये आले. मम्मीची तब्येत जरा ठीक नाही, डोकं दुखतंय, उलट्या करतंय. ह्याचं एकच टी शर्ट तुम्हाला पूर्ण 2028, 2030, 2035 पर्यंत तुम्हाला हेच टी शर्ट भेटेल ह्याच्याकडे. ओके,
हेच उमर खाडीचा राजा. हीच टी शर्ट हिंदू, मैं हिंदू. हेच टी शर्ट हेच ट्रॅक, बस हेच घालणार तो. आणि आमचा भाई तर भटकंतीवर गेलाय. तिला तिथे झोपायचं, तिथे झोपट आम्ही आहे. काय बनवलं जेवण? काय? चांगला बोले. चला बाय बाय कोल्हापूर. बाय कर कोल्हापूर परत कधी बोला. पप्पा, बाय करा कोल्हापूरला. अरे पप्पाकडे फ्लॅशलाईट जाते. हे आमचे पप्पा कोल्हापूरला. बाय बाय. सीट नाही भेटले. RSC वरती एका RSC वरती 4 जण बसलेले बघा. काय करणार आहे? तिकीट कन्फर्म नाही झाली. लपून चुकून आता बाथरूम मध्ये लपायचं TCL वरती. अजून काय करणार? एका तुझी एका RSCच्या सीटवर 4 माझी सीट कन्फर्म आहे. वाली आपलं सगळं सामान ठेवलंय. आम्ही फॅमिली नाही करणार आहे म्हणून स्वतःची सीट बुकिंग करून आलं. कारण आम्हाला ते चौकांना बसणार टीसी आल्यावर बाथरूममध्येच पळावं लागलं ना शेवटी आम्हाला. बैंगन, हे बैंगन आहे बैंगन. अरे हिला हिशोब करायचा आहे आता. जे ढिला हो गया ना मम्मी का आभार यांचं काय वेगळंच चालू आहे. आता आम्ही मूवी बघतोय. हे बघा इकडे मम्मी. भाई मम्मी बसलेत. मम्मी आता झोपेल. हे दोघं वर जातील झोपायला. आणि आम्ही आता मूवी बघतोय. थोडा फोन चार्ज करतो. मग तुम्हाला भेटू. बाय बाय. मूवी बघता बघता समोसा ब्रेक या खायला. आमचं चालता फिरता थिएटर आहे हा. आम्ही तो बी मूवी बघतोय. आवडली तर सांगते हा. समोसाचा रिव्ह्यू द्या. भाई पण खातो इकडे समोसा. भाई आहे, पूजा आहे. समोसा पार्टी झालं. समोसा मंदिर बसाने की गरीब पहिले. चला खाऊया, पिक्चर बघूया, पण झोपताना भेटूया. आपला तुला काय सुचतच नाही. उतरलो की नाश्ता करायला. तू नाही खाणार आहे ना? तू थोडं पण नाही खाणार आहे ना? तू खातोय तर आता मी नाही खाईन. मी खाणार नाही. मी चहाच पिणार फक्त. बाकी कायच नाही मग तू खाणार. चहा पी, मी खाईन. काय नाही खायचं तू. चला अरे चुचुंद्री. मस्त झाली ट्रिप, मजा आली. परत जानेवारी मध्ये सरप्राईज. याच्या आधी मी एकटी जाणार आहे. सोबतचा ब्लॉग बोलतोय जानेवारी मध्ये. मम्मीला बरं नाही वाटत आहे. मम्मीला वाटतंय. आणि या दोघांना तर कामच नाही. बघावं तेव्हा फोन मध्ये. आता मी विरार ट्रेन आम्हाला बाय बाय करेल. आणि आम्ही सगळे आता विरारला टाटा बाय 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 गुड बाय बाय बाय. आता आम्ही विरारला उतरलो आणि नाश्ता करायला बसलोय. इकडे हलका फुलका नाश्ता करू आणि मग घरी जाऊ. छोटा छोटा बाबा इकडे इकडे हाय कर. हाय हॅलो हॅलो गाईज.
सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आले चुच्चू बाबा कर ना फोन. कोल्हापूरवरून आपण जे ज्वेलरी घेतली ती मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला बघायची नसेल तरी चालेल, पण बघा. ओके. वात आधी तर हे मला एवढं स्पेशल पण आहे नाही माझ्यासाठी, कारण नेहमी मी कोणाला भेटले ना तर मी काहीतरी घेऊनच जाते. पण असं फर्स्ट टाइम झालं आहे की मला कोणीतरी काहीतरी दिलं. आणि तिकडचं स्पेशल मला मॅग्नेट्स कलेक्ट करायला खूप आवडतात. माझ्याकडे कलेक्शन आहे थोडंफार, मी आत्ता स्टार्ट केलं. आणि हे आपल्याला आशिष दादाने दिलं. थँक्यू सो मच दादा, मला खूप जास्त आवडलं हे. आणि आपण पहिल्यांदा भेटलो पण जरा पण नाही वाटलं की फर्स्ट टाईम आम्ही भेटलो आहे. तर हे इन्स्टाला यांचं पेज आहे, हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे rajashree.com. इथून तुम्हाला काही हवं वेबसाईटवर अजून आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे दादाच्या मित्राचंच आहे, म्हणजे आपलंच आहे. हे अशी पूर्ण ज्वेलरी आपण घेतली आहे. अजून खूप घेतले. दीदी आणि मम्मीसाठी जे आम्ही ज्वेलरी घेतलेले ते यशकडे पाठवले. दॅट्स इट फॉर द ब्लॉग गाईज. ही होती आमची कोल्हापूरची सिरीज. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच ब्लॉगसाठी मला फॉलो करून ठेवा. माझी इन्स्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवर शो करत असेल. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज तुमची जॉली रोज. बाय बाय.